म्हणून देवाची वचनं जशी तुम्हाला सांगितली गेलेली आहेत, जशी तुम्हाला समजवली गेलेली आहेत, जसं खुद्द देवाने तुम्हाला प्रगट केलेलं आहे तसंच्या तसं पाळा. त्याला मधला रस्ता देऊ नका, त्याला मधल्या गोष्टी सांगू नका, त्याला कुठला तरी विकल्प लावू नका. जे देवाने आपल्याला सांगितले, आपल्याला त्या फरुशांसारखं व्हायचं नाही आहे. देव जे काही आपल्याला सांगतोय त्या पद्धतीने आपल्याला करता आलं पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला राहता आलं पाहिजे. अगदी जसंच्या तसं, त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टींनी तुम्ही मागोवा पाठी फिरू नका. तुम्ही आपला पिछा सोडवू नका. जे सांगतोय क्षमा कर म्हणाला तर क्षमा करायचीच आहे. नाही तर तुम्ही म्हणाल आत्ता माझं काम अडकलेलं आहे, आत्ता माझं काम अडकलेलं आहे, आत्ता मी क्षमा करतो, देव माझं काम करून जाईल, मग माझी साक्ष घडेल, मग याला बरोबर सांगतो. मग ते बरोबर सांगतो ते बरोबर नाही आहे. कारण देव म्हणाला क्षमा कर म्हणजे क्षमा कर, मनापासून क्षमा कर. समेट कर म्हणजे समेटच कर. हृदयामध्ये मनामध्ये कुठल्याही पद्धतीचे सुडाचे विचार आणि बदल्याची भावना ठेवू नको. जर तुम्हाला सांगते प्रार्थना कर तर प्रार्थना करच. नाही प्रभू मी प्रार्थना नाही करणार, आज मी तर प्रार्थनेला जाऊन आलो ना, मी प्रभू बायबल नाही वाचणार कारण आत्ताच मी प्रवचन बघून झालो ना. प्रवचन बघणं हा एक वेगळा भाग झाला, बायबल वाचणं हा एक वेगळा भाग आहे, प्रार्थना सभेमध्ये येऊन भाग घेणं हा एक वेगळा भाग आहे, आणि वैयक्तिकमध्ये प्रार्थनेला बसणं हा सुद्धा एक वेगळा भाग आहे. प्रत्येक मुवमेंटची स्वतःच्या देवाच्या राज्यामध्ये एक स्वतःची एक वेगळी आशीर्वादाची पद्धत आहे. त्या प्रत्येक मुवमेंटचा तुम्ही आस्वाद घ्यावा, त्या प्रत्येक क्षणांचा तुम्ही आस्वाद लुटावा, ही देवाची इच्छा आहे. परंतु लोक नाही, आम्ही हे करून आम्ही आज प्रार्थनेला जाऊन आलो म्हणून आम्ही प्रार्थना करणार नाही, अर्धा तास प्रवचन ऐकलंय आता आम्ही बायबल वाचणार नाही. ते वाचायलाच पाहिजे. ज्या वेळेला देव तुम्हाला सांगतोय ते त्या वेळेला तुम्हाला करणं भागच आहे, करणं गरजेचंच आहे. लक्षात ठेवा, परमेश्वर आपल्यावरती जबरदस्ती करत नाही, त्यांनी स्वतंत्रता दिलेली आहे. तो आपल्या मर्जीचा मालक आहे, परंतु त्याची मर्जी ही नेहमी तुमच्या आणि माझ्या फायद्याची आणि स्वर्गाच्या राज्यापर्यंत प्रवेश करण्यासाठीची आहे. म्हणून आपल्याला विश्वास ठेवता आला पाहिजे. म्हणून हलू नका, हटू नका, मागे फिरू नका. देव जे सांगतोय जसंच्या तसं करा. फरुशांचा आत्मा आपल्यापर्यंत येता कामा नये. आपण फरुशांच्या आत्म्यासाठी नव्हे, आपण देवाच्या आत्म्यासाठी म्हणजेच पवित्र आत्म्यासाठी आपण पाचारण करण्यात आलेले आहोत.